नमस्कार, मी सुनीता. स्वागत आहे तुमचं माझ्या छोट्याशा यूट्यूब चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर आज मी शेतातून लसूण काढून आणला. आम्ही यंदा लसूण लेट लावला होता, कारण रानात जागा नव्हती लसूण लावायला. जागा झाल्यानंतर उशिरानं लसूण लावला आणि आल्यातसुद्धा लसूण लावला होता. आल्यात लसूण चांगला येतो, पण जरा टिकत नाही आणि वाफ्यातला लसूण जास्त दिवस टिकतो. पण लसूण लावायला जागा नसल्यामुळे थोडासा वाफ्यात लसूण लावला आणि उरलेला लसूण आल्यात लावला. लसूण काढून आणायचा होता. दिवसभर तर भरपूर ऊन लागतं आणि सकाळ संध्याकाळ घरातली कामं असतात. मग मी काय केलं, सकाळी पहाटे लवकर 5 वाजता उठले आणि भाजी चपात्या बनवून ठेवल्या आणि 6:30 वाजता सकाळी रानात गेले लसूण काढायला. मी दररोज सकाळी 5:30ला फिरायला जाते. आज फिरायला न जाता रानात लसूण काढायला गेले, कारण सकाळी सकाळी कसं रानातलं वातावरण पण चांगलं असतं, ऊन पण लागत नाही. आणि एकदा का लसूण काढायला आला की लसूण लेट करून चालत नाही. लेट जर लसूण काढायला झाला तर लसूण उगवायला लागतो आणि सकाळी सकाळी रानातलं काम करायला पण भारी वाटतं. त्यात आज सोमवार पण होता, त्यामुळं मला महादेवाच्या मंदिरात सुद्धा जायचं होतं. म्हणून मी आज लवकर उठून विचार केला की रानात जाऊन लसूण काढून आणायचा आणि दुपारी लसूण जुळून पेंड्या बांधून ठेवायच्या. आता माझं सकाळी सगळं काम आवरलंय आणि दुपारच्या वेळेत लसूण जुळून पेंड्या बांधून ठेवते. लसूण जुळून जर लवकर पेंड्या बांधून नाही ठेवल्या ना आणि पात वाळली की मग पेंड्या बांधा येत नाहीत, लसूण तुटतो. आणि लसूण जर वर्षभर टिकवायचा असेल ना तर अशा पेंड्या बांधून त्याच्या जोडपेंड्या करून कळकावर किंवा दोरीवर हवेशीर अडकवून ठेवल्या का नाही की वर्षभर लसूण चांगला टिकतो. विकतचा लसूण मिळतोच, पण घरचा देशी लसूण खायला चांगला असतो आणि आम्ही दरवर्षीच रानात लसूण लावतोच. आता माझा एवढा लसूण जुळून बांधून झाला आहे, अजून एवढा शिल्लक आहे. सोमवार होता, उपवासाला काही केलं नव्हतं. तसं तर मी उपवासाला काही खातच नाही, पण कधीकधी जास्त काम केल्यावर भूक लागते. मग जर फळं असली तर फळं खायची किंवा उकाडक्या शेंगा खायच्या. पण आज आमच्या आहोंनी रानातनं नारळ आणले होते. आमची 5-6 नारळाची झाडं आहे ती. आम्ही मधून असं घरी नारळ आणतो नारळातलं पाणी प्यायला. मग म्हटलं चला आज आता नारळाचं पाणी पिऊया. एवढ्यावरच आज दिवसभर काढायचा. आज काही दुसरं खायचंच नाही आणि दिवसभर काम असलं का नाही की मग भूक पण लागत नाही आणि उन्हाळ्याच्या दिवसात पोटभर खाल्लं की काम पण करू वाटत नाही. उपवासा दिवशी तर मला एवढं काम करू वाटतं ना की उपवासाचा दिवस कसा निघून जातो तो सुद्धा कळत नाही. आणि मला नारळातली मलाई खायला पण आवडते, त्याच्यामुळं माझा 2-4 दिवसांनी नारळाचा कार्यक्रम चालूच असतो. नारळ फोडायचा, नारळातलं पाणी प्यायचं आणि त्याची मलाई काढून खायची. नेहमी आमचे आहोच नारळ फोडून नारळातलं पाणी काढून देतात, पण आज मीच स्वतः नारळ फोडून नारळातलं पाणी प्यावं म्हणलं आणि मलाई पण खावी म्हणलं. आमचा भैया आहे घरात, त्याला म्हणलं नारळ फोड, मला पण पाणी दे आणि तुझ्यासाठी पण एक नारळ फोडून पाणी पे. तर आमचा भैया काय ऐकना. शेवटी मीच नारळ फोडला आणि भैयासाठी सुद्धा दुसरा नारळ घेऊन फोडून भैयासाठी सुद्धा पाणी काढून ठेवलं. आमच्या भैयाच्या लय जीवावर येतं नारळातलं पाणी काढून प्यायचं. मी किंवा आमच्या ह्यांनी नारळातलं पाणी काढून दिलं का नाही की अगदी लगेच पेतो, पण स्वतःहून कधी नारळातलं पाणी काढत नाही आणि स्वतः पण पेत नाही आणि दुसऱ्यांना पण नारळातलं पाणी काढून देत नाही. हल्लीची मुलंच एवढी आयदी झाल्यात ना की त्यांना दुसऱ्याची कामं करायला नकोत.
स्वतःला सुद्धा करून खायला नको, आयतं पाहिजे असतं. आता मी पण बघा, मला मलाई खायला आवडते म्हणून भैयाला फक्त ह्या नारळातलं पाणीच देणार आहे. मलाई तर मीच खाणार आहे. आणि आज सोमवार पण आहे. आता संध्याकाळी उपवास सोडायला मी स्वयंपाक बनवणार आहे. तर मी आज स्वयंपाकात बनवणार आहे पंचमेली डाळ तडका, भात आणि चपात्या बनवणार आहे. तर इथं मी कुकरलाच डाळ लावणार आहे. पंचमेली डाळ तडका खायला खरंच छान लागतो. तर मी इथं 4 प्रकारच्या डाळी घेतल्यात. तुरीची डाळ मुठभर घेतली, मूग डाळ मुठभर घेतली, हरभरा डाळ अर्धी मूठ घेतली, मसूर डाळ अर्धी मूठ घेतली आणि आज सोमवार असल्यामुळे मी उडदाची डाळ घेतली नाही बरं का. पण तुम्ही जर सोमवार व्यतिरिक्त हा पंचमेली डाळ तडका बनवणार असाल ना, तर उडदाची डाळ नक्की घाला. आता या सर्व डाळी स्वच्छ करून घेतली. आता ही डाळ आणि तांदूळ 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे. डाळ आणि तांदूळ चांगलं स्वच्छ धुवून घेतलेस बघा. आता याच्यामध्ये 1 चमचाभर डाळीत मीठ घालणार आहे आणि तांदळात अर्धा चमचा घालणार आहे. पाव चमचा हळद घालणार आहे आणि थोडंसं तेल घालणार आहे. तेल घातलं ना की आपली डाळ उतू येत नाही, डाळ लवकर शिजते आणि डाळीला चव पण छान येते. आता मी इथं डाळीचा डबा तळाला लावणार आहे. मी कुकरमध्ये अगोदरच पाणी घालून घेतलंय आणि त्याच्यावर तांदळाचा डबा लावायचा आहे. आता मी इथं मीडियम गॅसवर 1 शिट्टी करून घेणार आहे. 1 शिट्टी करून कुकर थंड झालाय. बघा, डाळ आपल्याला जशी पाहिजे तशी शिजली. आता इथं मी डाळ तडका करायसाठी भरपूर कांदा असा उभा चिरून घेतलाय, टोमॅटो या पद्धतीने चिरून घेतलाय, मुठभर लसूण तुकडे करून घेतलाय, अर्धा इंच आलं तुकडे करून घेतलेत, मुठभर कोथिंबीर घेतली आणि 3 बेडगी मिरची घेतली. चला आता आपण डाळ तडका बनवूया. डाळ तडका बनवायसाठी कढई कडकडीत गरम करून घेतली. आता त्याच्यामध्ये थोडं जास्तच तेल घालायचंय. झालं की मोहरी घालायची. मोहरी तडतडू लागली की जिरं घालायचं. त्यानंतर लसूण घालायचा, आलं घालायचं, मिरच्या घालायच्या. आलं लसूण सोनेरी रंगावर भाजून झाला की कांदा घालायचा. कांदा भरपूर घालायचा. डाळ तडक्याला कांदा भरपूर घातला की डाळ तडका खायला चांगला लागतो. आता हा कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा. बघा, इथं कांदा चांगला सोनेरी रंगावर भाजून घेतलाय. आता याच्यात मी टोमॅटो टाकणार आहे. आता हा टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. बघा, आपण हॉटेलमध्ये ढाब्यावर डाळ तडका खातो त्यात बघा फक्त टोमॅटोची सालच दिसतात, टोमॅटो दिसत नाही. आणि आता टोमॅटो विरघळवून घेतला का नाही की डाळ तडक्याची चव पण चांगली येते. तर बघा, इथं हा टोमॅटो चांगला विरघळला. 2च मिनिटात हा टोमॅटो छान असा विरघळून गेला. आता याच्यामध्ये आपण लाल मिरची पावडर घालूया, गरम मसाला घालायचा आहे, तिखट मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार घाला. आणि आता हे थोडंसं भाजून घ्यायचं म्हणजे आपल्या डाळ तडक्याला कलर सुंदर येतो. आणि आता ही शिजवून ठेवलेली डाळ घालायची. डाळ आणि सोबतच थोडंसं मी पाणी घातलंय. डाळ तडका बघा घट्टच खायला छान लागतो. बघा काही सुंदर कलर आलाय. आता हा डाळ तडका आपल्याला
मीडियम गॅसवर 3 ते 4 मिनिटे शिजवून घ्यायचा आहे. 4-5 मिनिट हा डाळ तडका मंद गॅसवर शिजवून घेतला आहे आणि खूप सुंदर हा डाळ तडका तयार झाला आहे. वास तर खूप छान येतो. आता याच्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि इथं आपला मस्त असा डाळ तडका तयार झाला आहे. तर तुम्हाला माझा आजचा डाळ तडका कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. तर हा डाळ तडका चपातीबरोबर खाऊन बघा. चपातीवर खायला छान लागतो किंवा तुम्ही तांदळाच्या भाकरीवर खाल्ला ना तरी छान लागतो. तर तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक जरूर करा. चॅनलला याआधी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, सपोर्ट करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप 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 धन्यवाद. पुन्हा भेटूया असेच एका नवीन छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.